हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि काय झालं आहे, आज 3 ब्लाऊज झाल्या फिटिंगला. असे आईचे ब्लाऊज त्या दिवशी तुम्हाला दाखवलं असेल, माझा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल, कारण मी पण हे ब्लाऊज घेतलेले. आणि हे 3 ब्लाऊज झाले आहेत फिटिंगला. आणि फिटिंग त्याचं पूर्ण करायचं आहे, म्हणजे शोल्डरपासून ते पूर्ण ह्याचं फिटिंग करायचं. आता मला किती पैसे सांगावते ना मला काही कळत नाही, म्हणजे कळलं नाही काही सांगावते. आणि तरी पूर्ण ब्लाऊजला फिटिंग करायचं म्हटलं तरी एका ब्लाऊजला मी 20 रुपये सांगते, कारण एकच टिप मारणार आहे मी. तर चला आधी ते ओळखून घेते आणि नंतर मला कोणाला तरी विचारावं लागेल किती घेतात, कारण पूर्ण ब्लाऊजला टाकायचं. एका ब्लाऊजला मी 20 रुपये घेणार आहे. एक टिप टाकायचं शोल्डरपासून ते खालपर्यंत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मी सगळे ब्लाऊज म्हणजे माप घेऊन घेणार आहे अगोदर, कारण काय चुकायला नको. चुकलं तर परत उसवायला लागेल. त्यामुळं मी काय केलं, अगोदर माप घेऊन घेणार आहे, कारण त्यांचा एक जुना ब्लाऊज मी मागवून घेतलेला मापासाठी. आणि ते तसेच टेपनी माप घेऊन मग त्याच्यानंतर एक हे करणार आहे. आणि तिन्ही ब्लाऊज करायचे होते मला, पण मी काय करणार आहे, हाच फक्त ब्लाऊज करणार आहे फिटिंग. आणि त्यांना ते घालायला देणार आहे. त्यांना जर व्यवस्थित सगळं म्हणजे व्यवस्थित बसला तर मग त्यांचे राहिलेले 2 ह्याचनुसार मी फिटिंग करून देणार आहे. तर आणि अजून एक कस्टमरचा एक ड्रेस आलता, तर मी त्यांना म्हटलेलं थोड्या वेळाने, अजून तर ते काय आलेलं नाही आहे. आणि त्यानंतर ना म्हणजे ती मला विचारायला आलते की मला एका टॉपला माझ्या अख्ख्या पूर्ण ड्रेसला फिटिंग करून द्यायचं का. तर म्हटलेलं आहे वेळ तर देईल मी करून, पण अजून तर ते काय आलेले नाही आहे. कारण त्यांनी म्हणजे मुलगी आहे ती, तर तिला एक्सेल पाहिजे होतं, तर तिने डबल एक्सेल असा ऑनलाईन ऑर्डर केला होता. तर तिच्याकडून चुकून ते डबल एक्सेल आलं होतं. तर मला म्हणत होती की फिटिंग करून द्यायचं का. तर हां म्हटलं मी, पण आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवून, कारण मला पण बघायचं आहे की म्हणजे ड्रेस कसा येतो तो. तर हे फिटिंग करून घेणार आहे. आणि काय झालं आहे, आज रविवार असल्यामुळं ना आरू घरीच आहे. आणि पोरांची भांडणं आणि हे ना असं वाटतं शनिवार रविवार यूज नाही, रोज शाळेत जाऊया अख्खा दिवस. तर चला घेते आवरून पटापटा. आणि मापानुसार, आणि हे वेलवेटचं कापड आहे ना, त्याच्यामुळे टिपच व्यवस्थित बसत नाही माझी. तर मी घरी फोन केला होता, पण कारण आई माझी टेलरच आहे ना, ती लेपाटे शिवती मशनीवरती. आणि बघितलं पण ती ना टिप ना व्यवस्थित मला वाटतच नव्हती ह्याच्यावरती, कारण हे वेलवेटचं आहे. आणि अशी ना टिप ना थोडं धागा सोडून म्हणजे मोठं टिप अशी दिसत होती. तर मला ना मी म्हणजे सगळं करून बघितलं की ते फिरवून वगैरे की टिप येते का, पण नाही, कारण ही वेलवेटचं कापड आहे ना, त्याच्यावरती टिप तशीच येणार आहे. कापड तर थोडंसं वेगळं आहे ना त्यामुळं. आणि आज रविवार असल्यामुळं ना मी 2दा स्वयंपाक केला आहे. आणि काय एकदा रात्रीचा अंड्याचं केलं होतं, पण आम्ही जेवलोच नाही, कारण बाजार होता. त्यामुळं ना वडापाव आणलेले आणि आम्ही वडापाव खाल्ले. आणि पाणी जास्त तो ब्लाऊज शिवून झाला आहे. आणि परत एका कस्टमरचं आलं आहे, म्हणजे आत्ता लगेच त्यांना, म्हणजे मुलीच आहे, तर त्यांना लगेच पाहिजे ही फिटिंग करून. तिच्याकडून चुकून एवढा मोठा ड्रेस ऑर्डर केला गेला आणि आत्ता तिला ती फिटिंग करून पाहिजे. तर आत्ता मी फिटिंग करून देणार आहे. थोडंसं बॉबिन भरावं लागेल मला, कारण दुसऱ्या ह्याची बॉबिन आहे. आणि चला किती उरकून, ह्याला पण मी 30 रुपये सांगितले. मला एवढा अंदाज नाही बरं किती सांगायचं तर, का कमी सांगते का जास्त सांगते काय. आणि पटपट मी आवरून घेतल्या, बॉबिन भरली. आणि काय होतं आहे, रविवार असल्या त्यामुळं ना आरू घरीच आहे ना. आरू काय करते, म्हणजे भांडणंच होतात सारख्या पोरांची, उन्हाचं तानाचे हिंडतात इकडं तिकडं. त्यांना कळतसुद्धा नाही सांगितलं की घरी बसा काय करा. पण शनिवार रविवार आला ना, मला असं वाटतं ना ते ना शनिवार रविवार नाही आलेला म्हणजे बरा, कारण काय ना काय उद्योग तिचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तिच्या मागं फिरावं लागतं मला. आणि चला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.